हॅलो गाईज, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? तर आज आपण आलेलो आष्ट्याला. या ठिकाणी भरपूर गणपतीच्या मूर्ती आहेत. चला गणपतीच्या मूर्ती बघूया या. तर आपण आष्टा मार्केट इथे बघा. आष्ट्याचं मार्केट आहे बघा या ठिकाणी. समोर भाजीपाला वगैरे मिळते. त्याच ठिकाणी मूर्ती आहेत बघा या ठिकाणी. आणि या ठिकाणी एंट्रन्स आहे बघा. आपण आज जाणार आहे या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी मूर्त्या बघूया कशा आहेत काय आहेत. या ठिकाणी किती मूर्त्या आहेत बघा. भरपूर मूर्त्या आहेत या ठिकाणी. तर आपण बघूया मूर्त्या कशा आहेत काय आहेत या ठिकाणी. आता जे आपण मूर्त्या बघणार आहे त्याची किंमत 3000 पासून सुरू होते. मी पहिलीच मूर्ती ठेवलेली आहे बघा. कशी आहे बघा ही. चांगल्या मूर्ती आहेत. तर आपण आता पुढे बघूया कुठली आपल्याला आवडते. दिसाय चांगले दिसतात. कलर पण भारी आहेत या ठिकाणी. आणि ही कोळी स्वरूपातली मूर्ती आहे बघा. आई एकविरा देवी या ठिकाणी. भरपूर चांगल्या मूर्ती आहेत. आणि दगडूशेठ टाईपमध्ये आहे बघा. आणि मोरावरती बसलेला भारी मूर्ती. ही पण कशी दिसते. ही मूर्ती बघा जरा डिफरंट आहे बघा. आणि व्हाईट मध्ये बघा. आणि ही पाळण्यात बसलेली मूर्ती आहे बघा. आणि शंकराच्या स्वरूपात भरपूर अशा चांगल्या मूर्ती आहेत बघा या ठिकाणी. हे काय बघा दुसऱ्या लेन मध्ये बघूया. आणि ही बघा मूर्ती. व्हिडिओ जरा मोठा होणार आहे त्यामुळे सांभाळून घ्या. तुम्हाला कुठली मूर्ती आवडते कमेंट मध्ये सांगा. भरपूर मूर्ती भरपूर. ही मूर्ती बघा कशी दिसते. तर ना ही फेटा घातलेल्या मूर्ती आहेत बघा या ठिकाणी. आणि ही कशी आहे बघा. ही पण भारी आहे बघा. एक से एक मूर्ती आहेत या ठिकाणी. लालबागच्या राजा स्वरूपात. आणि या मूर्तीचा कलर बघा फ्रेश आहे. फ्रेश कलर आहे बघा. आणि दगडूशेठ टाईप मध्ये आहे. कान वगैरे कलर वगैरे दिसते बघा. या सगळ्या मूर्त्या तुम्हाला आष्ट्यामध्ये बघायला मिळणार आहेत. या मूर्तीचा कलर काय दिसतो फ्रेश. आणि ही मूर्ती आहे ती बघा लालबागच्या टाईप मध्ये आणि लहान आहे बघा. भारी दिसते. आपण दुसऱ्या साईडला बघणार आहे. ह्या मूर्त्यांची किंमत 2000 ते 2500 पासून पुढे सुरू होते. तर तुम्ही या मूर्त्या बघू शकता. या ठिकाणी चांदीचं मुकुट असं दिसते बघा. आणि बाळ स्वरूपातल्या बघा. आणि हे बघा डिझाईन बघा पूर्ण चांदीचं वाटतं. पूर्ण चांदीचं डिझाईन दिसते.
कलर वगैरे जोरात दिलेला बघा, खतरनाक आहे. ही बालाजी स्वरूपाची मूर्ती आहे बघा. हॅलो. कलर बघा डिफरंट आहे. भरपूर मूर्ती आहे. ही मूर्ती बघा. आणि ही मूर्ती बघा लालबागच्या ह्याच्यामध्ये जोरदार मूर्ती. आणि गणेशा पिक्चर बघितलं असेल त्यामध्ये मूर्ती आहे तशी आहे, सेम टू सेम. हे कसे दिसतं ना पितळेचं जसं वर्क असते तसं दिसते बघा. तांबे पितळ पूर्ण सोनं घातल्यावर दिसते. खतरनाक मूर्ती. ही मूर्ती सोनं बघा शांत. आणि या मूर्तीच्या मागे डिझाईन आहे. डिझाईन आहे. लावायचं काम चालू आहे. असं फेटा लावत्या भारी दिसते ना फेटा. सगळ्या मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्या मूर्तीचं तोंड ही मूर्ती कशी दिसते. या मूर्ती सोनं ही मूर्ती कशी दिसते. या मूर्त्या घ्यायच्या भारी भारी आहे. हे धोतर कसं बघा या मूर्तीचं. या मूर्तीचं पण धोतर कसं आहे आधीच सोल्ड झालेलं आहे. त्या मोठ्या साईजचा मूर्ती आहे बघा. ही पण गेलेली आहे वाटतं, बुक झालेली. आणि हे मूर्ती बघा बॅकग्राऊंड सकट आहे. डिझाईन कसं आहे बघा. तर आपली ते पलीकडची लाईन आणि ही लाईन झालेली आहे. आता ह्या लाईनमध्ये बघूया मूर्त्या कशा आहेत. आणि लाल्या बघा मोबाईलमध्ये काय तर करत असते. आणि ह्या लहान साईजमध्ये मूर्त्या आहेत. यांची सुरुवात होते 1500 पासून. आणि ही मूर्ती बघा लहान साईजमध्ये लहान मुलाच्या रूपातल्या बघा. भरपूर स्टॉक अवेलेबल आहे बघा मागच्या साईडला तुम्हाला दिसू शकतो. आणि मूर्त्या कशा आहेत बघा. या काय ही मूर्ती कशा आहे बघा.
या लहान साईजमध्ये मूर्ती आहेत बघा. पलीकडे होत्या त्या मोठ्या साईजमध्ये होत्या आणि ह्या मूर्ती आहेत त्या लहान साईजमध्ये. ही मूर्ती कशी एकदम मस्त पैकी ही फेटा घातलेली आहे. आणि या लहान साईजमध्ये मूर्ती आहे. आणि दुसरी मूर्ती आहे पाळण्यात बसली. या ठिकाणी उंदरावर बसलेलं आहे. आणि सिल्वर कलरमध्ये कसं कलरच भारी दिसतो. सिल्वर मोबाईलच्या टॉर्चवर मूर्ती दाखवायला लागली त्यामुळे जरा कलर जरा व्यवस्थित दिसणार नाही पण समजून घ्या ते. त्यामध्ये मोठ्या लालबागचं स्वरूप आहे. आता बॅक साईड ह्या साईडचा बघूया मूर्ती. ही आमच्या मंडळाच्या तशी मूर्ती आहे बघा. शिक्का वगैरे आहे ना आलं. आणि या मूर्तीला बघा डोकर आणि शाप आणि उंदरावरती बसलेला आहे. मूर्तीला पेटा आहे. अजून भरपूर मूर्त्या शिल्लक आहेत. बऱ्यापैकी सोल्ड झाली. ही मूर्ती बघा कशी जरा वेगळी आहे डिफरंट टाईपमध्ये. आम्ही मूर्त्याच दाखवतो आहे. आमचं काही चेहरा वगैरे काय दाखवतो असं मूर्त्या बघांसाठी आलेलं आहे. आणि ह्या मूर्ती सोंडेवरती डिझाईन आता मोबाईलवर कसं दिसते काय माहीत नाही पण दिसताना मूर्त्या भारी दिसते. ही मूर्ती कशी आहे पिवळा धोत्रा मस्त की भारी दिसते. आणि ह्या मूर्तीचा शायनिंग दिसते बघा कलरमध्ये. आणि फेटा घातलेली कशा आहे बॅकग्राऊंड वगैरे भारी आहे या मूर्तीचं. नाईस. बघा ही मूर्ती हिरव्या रंगामध्ये आणि ह्याच्या बॅक साईडला आहे बघा दुसरा कलर आहे बघा मस्त पैकी. आणि ह्या मूर्तीच बघा चांदी चांदी डिझाईन. ही दुसरी मगाची हिरव्यामध्ये होती ती ही गुलाबीमध्ये आणि भगव्या रंगामध्ये सेम टू सेम तशीच. आणि दुसरा कलर. आणि ह्या ठिकाणी ह्या मोठ्या मूर्त्या आहेत बघा. आणि ह्या अगदी लहान मूर्ती आहेत. यांची किंमत 700 रुपयापासून पुढे सुरू होते. तर तुम्ही या लहान लहान मूर्त्या बघू शकताय. आणि आता आपण चौथ्या सेक्शनमध्ये आलेलो आहे. चौथ्या सेक्शनमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी पण बारक्या मूर्ती आहे ती फास्टमध्ये जरा बघून घ्या.
लाईट बरोबर मागत आहे सावधी मोबाईल पडतं त्या लहान लहान मूर्ती आहेत. चांदीचं डिझाईन केलेलं या मूर्तीला सोन्याचं डिझाईन. इतके भारी केलेलं मूर्ती बऱ्यापैकी बॅक साईडला स्टॉक आलेला होता मूर्ती डिझाईन कसं. ही मूर्ती बघा कशी आलो. ही मूर्ती बघितली होती पूर्ण सोन्याच्या ह्याच्यात आहे बघा कलर सोनेरी रंग. ओके आपण आता ह्या साईडला एकदम छोट्या छोट्या मूर्ती आहेत. पूर्ण या मूर्तीचा कलर बघा आणि सर्व चांदीचं असं दिसते बघा भारी कलर भारी केलं. सोंडेवरती बघा भारी भारी मूर्ती आहे. आणि बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्या मूर्त्या दावलेल्या आहेत तुम्ही इथे येऊन बघू शकताय. आणि ह्या ठिकाणी गौरीचं स्टँड पण आहे बघा ह्या ठिकाणी. तर बघूया कितीपासून रेंज चालू होत्या काय होतं ह्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. फेटा बांधल्या मूर्ती कशी दिसते बघा. तुम्हाला पण असं फेटा बांधून पाहिजे असलं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव वगैरे देतो. तर त्यांनी पलूस आष्टा या भागात त्यांनी फेटा बांधून देऊ शकतात तर त्यांचे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघूया पुढे मूर्त्या कोणत्या कोणत्या आहेत चालते. तर आता आतल्या मूर्त्या बघून झालेल्या आहेत. आता बाहेरच्या मूर्त्या बघूया कशा आहेत काय ठिकाणी. भरपूर मूर्त्या आहेत बघा या ठिकाणी. तर बघूया पहिला मोठ्या मूर्त्या बघूया कितीची रेंज आहे काय विषय आहे. या ठिकाणी मोठ्या मूर्त्या आहेत बघा. नंबर दिलेला बघा कोणाला मूर्त्या बुकिंग वगैरे करत असते तर या नंबरवर करू शकताय तुम्ही. म्हणजे ह्या दिसतात ह्या एवढ्या मोठ्या मूर्त्या. महेश पेंटर म्हणून आहे बघा. आणि ह्यांच्या ह्या मूर्त्या आहेत बघा ठेवती दत्त आर्ट्स यांच्या या मूर्त्या आहेत बघा. तर अजून पुढे जाऊया अजून भरपूर मूर्त्या आहेत बघा या ठिकाणी. बाहेरच्या साईडला आले या मूर्त्या बघा कशा आहेत काय.
भरपूर मूर्ती आहेत या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. भरपूर म्हणजे भरपूर मूर्ती आहेत बघा या ठिकाणी. या ठिकाणी कशा आहेत बघा. झाल्या. तुला कुठली आवडली? ती घरात बसते का? या ठिकाणी मोठ्या मूर्ती आहेत बघा. ह्याचं नाव वगैरे नाही खरं राजू कांबळे म्हणून लिहिलेलं बघा. ते मी येऊन इथं बघू शकताय. भरपूर म्हणजे भरपूर बघा. इथे शेडनेट आहे. शेडनेटच्या आतमध्ये पण भरपूर मूर्ती आहेत. आणि या इकडे पलीकडच्या साईडला पण मूर्ती आहेत बघा. भरपूर मूर्ती आहे बघा. या ठिकाणी मूर्ती आहेत बघा. मूर्त्या बघा की मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत या ठिकाणी. येऊन प्रत्यक्ष बघू शकता मूर्त्या या ठिकाणी किती आहेत काय. भरपूर आहेत. तुमच्या आवडी निवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. बऱ्यापैकी मूर्त्या बघून झालेल्या आहेत. जाऊया पुढे. तर या ठिकाणी मूर्त्या तुम्ही बघू शकता बघा. यांच्या इथं सुरुवात आहे ती 500 पासून सुरुवात आहे ते 3200 पर्यंत शेवट फास्ट आहे बघा. या ठिकाणी तुम्ही येऊन बघू शकता मूर्त्या. डिझाईन वगैरे प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये एवढं दिसून येत नाही तरी पण मूर्त्या चांगल्या आहेत. या ठिकाणी भरपूर अशा मूर्त्या. ह्या ठिकाणी पण आहेत आणि त्याच्या बॅक साईडला पण मूर्ती आहेत. भरपूर अशा मूर्ती आहेत या ठिकाणी. तुम्ही घेऊ शकता यार. आणि मूर्त्या बघा बाळूमामाच्या रूपात आहे बघा. तर ब्लॉग लय भरपूर मोठा झालेला आहे. बऱ्यापैकी मूर्त्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही इथे येऊन प्रत्यक्ष बघू शकताय. आणि फेटा वगैरे बांधून घ्यायचा असला तर तुम्हाला तो नंबर देतो फेटा तयार करणाऱ्या माणसाचा. तर तुम्ही त्याच्याकडून नंबर कॉन्टॅक्ट करून फेटा बांधून घेऊ शकताय. लहान मूर्त्यांचं काहीतरी 350 रुपये काहीतरी आहे एका मूर्तीला फेटा बांधायचा. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते फेटा बांधून घेऊ शकताय. पलूस, आष्टा, अंकलकोप, वडगाव, बेलवडी ह्या भागात तो माणूस येऊन फेटा बांधू शकतो. तर त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तर बघूया सजावटीचं सामान काय काय या ठिकाणी. त्या ठिकाणी जाऊन बघूया सजावटीचं सामान कुठे मिळते का आणि कसं आहे काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. हो या ठिकाणी अजून मूर्त्या यायलाच लागलेल्या आहेत. ह्या मूर्त्या कमी आहेत. अजून मूर्त्या यायला लागल्या आहेत. त्यामुळं गणेश चतुर्थी पण या ठिकाणी भरपूर अशा मूर्त्या असणार आहेत. तुम्ही तोपर्यंत येऊन इथं गाडी घेऊ शकता बघू शकताय. आणि सजावटीचं सामान पण इथं मिळेल. तर बघा किरकोळ कुठं मिळते का नाही तर तिथं जाऊन आपण बघू शकतो. बाहेर सजावटीच्या सामानाचे काही स्टॉल वगैरे लागलेले नाही त्यामुळे आपल्याला काही बघायला मिळालं नाही. तर बघू नंतर कधी आष्ट्याला आलो तर तुम्हाला सजावटीचं सामानाची दुकाने वगैरे दाखवेल. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काय चुकते काय होते कमेंट करा प्लीज. आणि
भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.